नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये। आज आपण मरीन लाईन येथील सी वॉर्ड विभागात आहोत। त्याचं कारण असं की आज इथे अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड वाटप केले जात आहेत। आज आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका संपदा मयेकर मॅडम आहेत। त्यांच्याकडून आज आपण या विषयावरती अधिक माहिती घेणार आहोत। मॅडम, तुमचं स्वागत करतो कुलाबा न्यूज 24 मध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मी 220 प्रभागातून नगरसेविका म्हणून निवडून आली आहे। आमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मी अधिकृत नगरसेविका आहे। आजपासून इथे सी वॉर्डमध्ये फेरीवाल्यांना QR कोडचं वाटप करण्यात येत आहे आणि तुम्ही बघाल तर बाहेर बरीचशी गर्दी पण जमलेली दिसते आपल्याला। आणि या माध्यमातून आपल्या लोकांना, फेरीवाल्यांना म्हणजे यापुढे काही त्रास नाही होणार, बिना काही झंझट ते व्यापार करू शकतील याची मला अपेक्षा आहे। आणि हा BMCने राबवलेला एक अत्यंत छान उपक्रम आहे। महानगरपालिकेने पथविक्रेत्यांसाठी हल्ली ह्या काही जवळच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीचे उपक्रम वेंडिंग कमिटी आणि त्यानंतर QR कोड आणि QR कोड नंतर पुढच्या काही वेंडिंग कमिटी स्थापन होऊन त्यामध्ये काही बरेचसे या फेरीवाल्यांसाठी निर्णय घेण्याची शक्यता आहे। हा अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे की यामध्ये QR कोड देऊन आपल्या देशाचे नागरिक या ठिकाणी व्यवसाय करतायत। एक आपली ओळख निर्माण झाली आणि या ओळखीतून बरंच काही साध्य होणार आहे। कारण अनधिकृतरित्या ज्या पद्धतीने जे फेरीवाले येऊन व्यवसाय करून बाहेर देश विघातक शक्तींना सपोर्ट करतात, ह्या QR कोडमुळे आळा बसणार आहे। आणि जे खरोखर ह्या देशाचे, महाराष्ट्राचे किंवा भूमिपुत्र आहेत यांना व्यवसाय करून आपली रोजीरोटी निर्माण करण्याची एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली। नमस्कार, मी वैभव मयेकर, शाखा प्रमुख 220 प्रभाग, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष। आज खरोखरच एक अभिमानास्पद गोष्ट आहे, एक चांगला उपक्रम आणि एक चांगलं पाऊल आमचे जे कष्टकरी जे फेरीवाले आहेत त्यांच्यासाठी आज उचललं जातोय। 2014 साली ह्याचं नोंदणी झाली होती आणि बरेचसे फेरीवाल्याने चांगले कागदपत्र, त्यांचे अस्तित्वाचे कागदपत्र देऊन आज ते ग्राह्य झालेले आहेत आणि त्यांना आज कुठेतरी QR कोड आणि ह्या सगळ्या माध्यमातून त्यांना अधिकृत म्हणून एक घोषित झाल्यासारखंच आहे। त्यांना एक मोठा दिलासा आहे आणि खरोखरच आनंदाची बाब आहे। महानगरपालिकेमार्फत एक चांगला उपक्रम आहे। आज आमच्या ह्या गरीब कष्टकरी आमच्या फेरीवाल्यांना कुठेतरी न्याय मिळाल्याची एक भावना आहे आणि एक नगरसेवक म्हणून आणि एक चांगले समाजसेवक म्हणून आम्हाला याच्यापेक्षा कोणता आनंद असणार आहे। कष्टकऱ्यांना एक न्याय मिळाल्यासारखी एक भावना आहे आणि निश्चितच माझ्या फेरीवाल्यांना सुद्धा मी सांगेन की आपण देखील चांगल्या पद्धतीने अशीच प्रगती करा। आज तुमचं फेरीवाल्याच्या माध्यमातून एक छोटंसं कुठेतरी स्टॉल असेल काय असेल, पण तुम्ही भविष्यातले एक मोठे उद्योजक म्हणून आता लोकांच्या समोर यायला पाहिजे। ही एक महानगरपालिकेने तुम्हाला दिलेली एक संधी आहे आणि एक चांगले महाराष्ट्रीयन म्हणा, मुंबईकर म्हणा म्हणून एक आपलं नाव आपण इकडे ठेवलं पाहिजे। आणि फेरीवाल्यांना अजून एक सांगेन, हे सगळे धंदे करत असताना आपले स्थानिक जे नागरिक आहेत, आजूबाजूला जे रहिवासी आहेत, त्यांना देखील तुम्ही घेऊन चला, त्यांनाही कुठे त्रास होणार नाही आपल्यापासून, याची आपण देखील काळजी घ्या, हे मी आपल्या माध्यमातून सांगू देतो। आणि संपूर्ण महानगरपालिकेला आणि आमच्या फेरीवाली बांधवांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तुम्ही माझ्या मागे बघू शकता की अनेक फेरीवाले इथे QR कोडसाठी सकाळपासून थांबलेले आहेत। आपल्यासोबत इथले स्थानिक भूमिपुत्र सुद्धा QR कोड घेण्यासाठी इथे आलेले आहेत। ताईंशी आज आपण 2 शब्द बोलणार आहोत, त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत आपण जाणून घेणार आहोत। स्थानिक भूमिपुत्रांना QR कोड मिळतोय, याबद्दल त्यांच्या भावना काय आहेत? ही तर म्हणजे अक्षरशः म्हणजे आम्हाला तर डोळ्यातनं पाणी काढण्यासारखंच आहे की एवढी वर्ष आम्ही म्हणजे आता ह्या मधल्या काही काळात घाबरूनच होतो। धंदा लावा, निघा, फाईन भरा, ह्या सगळ्या गोष्टीपासून। पण आता हे आम्हाला भेटतंय ना QR कोड, त्याच्यामुळे आम्ही स्वाभिमानाने आमचा व्यवसाय आम्ही करू शकू, हेच म्हणायचं। आणि आता परिप्रांतीयवाले येतात त्यांच्या पोटापाण्यासाठी, जो तो आपल्या पोटापाण्यासाठीच येतं, पण त्यांना पर्यायचं काही जण असे गावाला पण निघून गेले या त्रासामुळे। पण आम्ही कुठे जाणार इथे भूमिपुत्र, तर आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे हे। आम्ही नितीन वसंत साळवी माझं नाव आहे। मी वडापाव, राईस प्लेट, पुरी भाजी हे मी विकतो। तर आम्हाला QR कोड मिळाल्यानंतर सुद्धा आम्हाला पोलिसांचा मेहरबानी करून त्रास कमी व्हावा एवढी विनंती। फातिमा AC हसन, मैं टाउन वेंडिंग कमेटी की सदस्य हूँ, मेंबर हूँ। आज मुझे इतनी खुशी हो रही है कि मेरे फेरी वाले भाई इस लाइन में खड़े होकर अपना बारकोड ले रहे हैं, जो
उन्होंने 15-20 साल किस तरह से किया है वो ही जानते हैं। आज उनके खुशी का माहौल आज आप देख सकते हैं, इतने सारी भीड़ है सिर्फ बारकोड के लिए। बस मैं सबको बधाई देती हूँ और हमारे जो जजेस है जो इतना इतना अच्छा उन्होंने जज किया है, उनको मैं बधाई देती हूँ और हर सबको बधाई देती हूँ। बस यही बोलती हूँ। मुंबईला डिजिटल बनवण्याच्या नावाखाली पालिका प्रशासनाकडून नवनवीन मोहीम हाती घेतल्या जात आहेत. पण या डिजिटल शर्यतीत मुंबईचा मूळ मराठी माणूस मात्र कुठेतरी मागे पडताना दिसतोय. दुकानदारांना आणि फेरीवाल्यांना QR कोड वाटपाची मोहीम सुरू केली खरी, पण यात मराठी व्यावसायिक नेमके कुठे आणि किती आहेत हाच एक प्रश्न आहे. कारण या हजारो फेरीवाल्यांच्या गर्दीत मराठी माणूस हव्या तितक्या टक्क्याने दिसत नाही. हीच खंत आहे. स्थानिक भूमिपुत्राबद्दल बोलायचं झालं तर मी समाधानी नाही आहे. कारण ज्या पर्सेंटेजमध्ये स्थानिक भूमिपुत्रांनी ह्या सर्व प्रक्रियेत उतरायला पाहिजे होतं. 2014च्या सर्वे झाला त्यावेळेला जागरूकतेने ह्या प्रक्रियेसाठी आपल्या नोंदणीसाठी उतरायला हवं. 2014ला ते उतरले असते तर आज त्यांना इथे QR कोडची प्रक्रियेमध्ये भाग घेता आला असता. आहेत नाही म्हणण्यासारखं नाही आहेत. पिढ्यानपिढे जे धंदा करतात, व्यवसाय करतात ते स्थानिक आहेत, भारतातले नागरिक आहेत, सगळे आहेत. पण तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं म्हटलं तर ह्या संख्येने स्थानिक भूमिपुत्रांच्या संख्येने मी समाधानी नाही. म्हणजे तितक्या संख्येने आपले स्थानिक भूमिपुत्र नाही आहेत या ठिकाणी असं तुम्हाला माहिती आहे? नाही जे हवे होते की बाबा आम्ही जिथे राहतो तिथे व्यवसाय करू नये. मुळातच स्थानिक भूमिपुत्रांची मानसिकताच नोकरीकडे वळलेली आहे. व्यवसाय हा केंद्रबिंदू ठेवून जर उतरतील तर त्याचा इथे वेगळा इफेक्ट दिसला. सर कुठेतरी मराठी माणसांसाठी महाराष्ट्रासाठी कुठेतरी ही लाजिरवाणी बाब आहे असं तुम्हाला वाटतं का? लाजिरवाणी एक ट्रेड पकडलाय मराठी माणसाने की नोकरी करायची. व्यवसायामध्ये उतरले असते तर कदाचित आज जे मुंबईत महाराष्ट्रात चित्र दिसतंय ते बदल झाला असतं. कारण ट्रेड तुम्ही डोक्यात काय घेताय ते महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही व्यवसायाचा ट्रेड घेताय तर मग महिन्यातून एकदा पगार मिळणार, त्याच्यावर तुम्हाला उपजीविके. व्यवसाय करणार तर व्यवसाय हा तुम्हाला बरंच काही देऊन जातो. संघर्ष हा पहिल्या कालावधीत असतो. ही लहान मोठे धंदा करून संघर्ष करून उभं राहिलेली माणसं आहेत. आज मोठमोठी लोक उद्योगपती झालेले आहेत या याच्यामध्ये. त्यामुळे व्यवसाय हा ट्रेड जेव्हापर्यंत स्थानिक भूमिपुत्र किंवा महाराष्ट्र माणूस घेणार नाही तोपर्यंत हे उदासीन दिसत राहणार. सर एक शेवटचा प्रश्न, आपल्या कुलाबा न्यूज 24च्या माध्यमातून तुम्ही आपल्या मराठी लोकांना काय संदेश द्याल? मराठी लोकांना हाच संदेश देईन की जास्तीत जास्त मराठी माणसांनी व्यवसायात उतरलं पाहिजे आणि व्यवसायात उतरून एक चिकाटी बाळगून संघर्ष करून सुरुवातीच्या काही वर्षामध्ये जी पडझड होते व्यवसायामध्ये ती सहन करून पुढे जाणं गरजेचं आहे. आणि व्यवसाय म्हटल्यानंतर सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणे, डोकं शांत ठेवून डोक्यावर बर्फ ठेवून व्यवसाय करावा लागतो. आज हे जेवढे फेरीवाले आहेत रोज येऊन कोण ना कोणतरी टपली मारतं त्यांना, पण ते सहन करून धंदा करतात. हा एक धंद्याचा भक्कम पाया आहे. हे जर तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही व्यावसायिक होऊ शकत नाही. माझी एवढंच म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांनी मराठी माणसांनी हा ट्रेड बदली केला पाहिजे की आपल्याला व्यवसाय करायचा आहे. काका नमस्कार, तुमचं नाव काय? संभाजी नारायण जाधव. कुठून आहात आपण? मी कांदिवली राहायला पण भुलेश्वर मध्ये धंद्याला होतो. सर इथे नेमकी ही गर्दी कशासाठी जमली? गर्दी QR कोड साठी. कारण 2014ला आम्ही सर्वे केला होता BMC न. त्याच्यानंतर ते कोर्टमध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर सर्वे करून आता ते QR कोड देण्यासाठी ही गर्दी जमलेली आहे सर्व फेरीवाल्यांची. माझ्या मागे एका नागरिकाने मला ही बातमी दाखवली आहे. या बातमीमध्ये असं लिहिलंय की महापौरांकडून QR कोड मिळालाय पण पोलिसांकडून त्यावरती कारवाई झाली आहे.